जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ समास तिसरा. शारदा स्तवन नाम. श्रीराम समर्थ. आता वंदेन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वागदेवता माहम माया. जे उठती शब्दांकुर व दैवैखरी अपार. जे शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी. जे योगियाची समाधी. जे धारिष्ठाची कृतबुद्धी. जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या. जये करता महत्कार्या प्रवर्तले साधू. जे महंताची शांती. जे ईश्वराची निजशक्ती. जे ज्ञानियाची विरक्ती नैराश्य शोभे. जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी. आपण आदि पुरुषी दडी मारुनी राहे. जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाढळे. जयेचे नेपार न कळे ब्रह्मादिकासी. जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा. जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. जे लावण्य स्वरूपाची शोभा. जे परब्रह्म सूर्याची प्रभा. जे शब्दे वंदोने उभा संसारनासी. जे मोक्षश्रियाची महाळ मंगळा. जे 17वी जीवनकळा. जे सत्वलीळा शीतळा लावण्य खानी. जे व्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती. जे कलिकालाची नियंती सद्गुरुकृपा. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून जावी सारासार. भवसिंधू पैल तीर पाववी शब्द बळे. ऐसी बहुवेशी नटली माया शारदा ऐकली. सिद्धीचे अंतरी संचली चतुर्विधी प्रकारे. तेही वाचा अंतरी आले ते वैखरी प्रकट केले. म्हणून कर्तृत्व जितके झाले ते शारदे गुणे. जे ब्रह्मादिकाची जननी हरिहर जे पासूनी. सृष्टी रचना लोक तिन्ही विस्तार जयेचा. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्येचे केवळ. निवांत निर्मळ निच्छळ स्वरूप स्थिती. जे योगियाचे ध्यानी. जे साधकांनी चिंतनी. जे साधकांचे अंतःकरणी समाधी रूपे. जे निर्गुणाची ओखण. जे अनुभवाची खूण. जे व्यापक पूर्ण संपूर्ण सर्वाघाटी. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेची निस्तवन करते. नाना रूपे जे स्तवती प्राणी मात्र. जे वेदशास्त्राचा महिमा ते निरुपमेची उपमा. जे करता परमात्मा ऐसे बोलिजे. नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी. ते सूक्ष्म वस्तू सिद्धी ज्ञप्त प्राप्ती मात्र. जे ईश्वर भक्तीची निजभक्ती अंतरनिष्ठाची अंतरस्थिती. जे जीवनमुक्तीची मुक्ती संयोजिता ते. जे अनंत माया वैष्णवी नकळे नाटक लागवी. जे थोर थोराशी गोवी जानपणे. जे जे सृष्टी देखिले ते शब्दे ओळखिले. ते जे मनास भासले तितके रूप जयेचे. स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव. या वचनाचा आविर्भाव अनुभूती जाणती मौनुनी या थोराहुनी थोर. जे ईश्वराचा ईश्वर तयासी माझा नमस्कार. तथाशयते आता इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तमन्नाम समास तृतीये. तत्सत्कृष्णार्पणमस्तु. समास चौथा. गुरुस्तवन्नाम. श्रीराम समर्थ. आता सद्गुरु वर्णवेना जेने माया स्पर्शो सकेना. जे स्वरूप मजा कळे अज्ञाना कळे कळे न कळे नेती नेती. ऐसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाचे मते. पावडेल कोठे मज न कळे विचारू. दुरुहुनी माझा नमस्कारू. गुरुदेवा पैल तिरू पाववी मज. होताची स्तमनाची दुराशा तुटली मायेचा भरवसा. आता असेल तैसे असा सद्गुरु स्वामी. मायेची बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते म्हण. माया झाली ललमान काय करू. नातुडे मूर्ख परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. तैसी माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा. आपल्या भावासा रेखामणी ठे देव आठवावा ध्यानी. तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तव आता. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वांबरा विश्वबीजा. पुरम पुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधू. तुझे येणी अभयंकरे अनावर माया ते ओसरे. जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाये. आदित्य अंधकार निवारे परंतु मागुती ब्रह्मांड भरे. निसी झालियानंतरे पुन्हा काळोखे. तैसे नव्हे स्वामी राव करिया जन्म मृत्यू वाव. समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही. तैसा गुरुदास संदेही पडूनिया नेणे सर्वथा.
का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता, परी ते सरता मिळणी मागे. वल्हाळ मनी जीत जगे, तैसे नवे शिष्य वेगे. स्वामीची होये परी सापना ऐसे करीन, स्वर्ण लोहा पालटेन. उपदेश करीत बहुत जना, अंकुत सद्गुरूंचा. गुरु शिष्याचे गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करता नये. म्हणून या उपमानस आहे सद्गुरु परिसाशी. उपमा द्यावा सागर, तरी तो अत्यंतची शार. अथवा म्हणून क्षीर सागर, तरी नसेल कल्पांती. उपमा द्यावी जरी मेनू, तरी तो जड पाषाण कोठ्यारू. तैसा नवे सद्गुरु कोमळ दिनाचा. उपमे म्हणे गगन, तरी गगना परीस जे निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनाचा. धीरपणे उपमा जगती, तरी हेही खचेल कल्पंती. म्हणून धीरत्वास दृष्टंती हीन वसुंधरा. आता उपमाची गबसती, तरी गबस्ताचा प्रकाश किती. शास्त्री मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद. म्हणून उपमे उना दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमा वा फणीवर, तरी तोही भरवावी. आता उपमे द्यावे जळ, तरी कालांतरी अटेल सकळ. सद्गुरु रूप जे निश्चिळ जाणार नाही. सद्गुरुशी उपमा अमृत, तरी अमृत धरिते मृत्यूपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. सद्गुरुशी म्हणावे कल्प तरी हा कल्पनेत विचारू. कल्पवृक्षाशी अंगीकारू कोण करी. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी निकामासीन लागती. सद्गुरु म्हणे लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याच्याद्वारे असे तिष्ठित मोक्ष लक्ष्मी. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकलिक. सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद, तरी उपमा काय द्यावी. नाशिवंत सृष्टी अवघी, पंचभूतात्मक उठा ठेवी. न चाले येथे म्हणून सद्गुरु वर्णवेना. हे गे माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चतुर्थोऽध्यायः. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.